या पात्राचा जर प्रवास तुम्ही बघितलात ना तर त्याला डायलॉग्स खूप कमी आहेत, पण आजूबाजूला कोणी आहे का ही भीती आपल्या मनामध्ये निर्माण होतेच. एक ओव्हरऑल इम्पॅक्ट दिसेल. ती बिचारी माझ्या बरोबर समोर बसायची जेव्हा मी रिहर्सल करत असायचो. ते पात्र आपण बाहेरून बघत असताना ते मी थोडंसं थोडंसं परफॉर्म करून झालं होतं माझ्या मनामध्ये. नमस्कार, मी सुनील तांबट. 217 पद्मिनी धाम या नाटकात मी आता मुरंजन हे पात्र करतोय. तुझा प्रगतीचा आलेख बघितला की अबब असं व्हायला होतं. किती कमवलेस तू, तुझी अचिव्हमेंट काय, किती मोठी अचिव्हमेंट आहे. लॅब असिस्टंट. खूपच थ्रिलिंग असा अनुभव आहे, कारण आपण रत्नाकर मतकरी यांना लहानपणापासून आपण वाचत येतो, त्यांचे आपण फॅन असतो आणि त्यांच्या नाटकाचा भाग होणं, त्यांच्या त्या कथेचा भाग होणं, हे खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी त्यांच्या सगळ्या कथा म्हणा, कादंबऱ्या म्हणा, ह्या वाचल्यात मी आणि त्याच्यातल्या कामगिरी या कथेवर हे नाटक आधारित आहे. तर ती कथा इनबिल्ट एवढी त्यात थरार आणि सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे रत्नाकर मतकरी काकांचं जर सांगायचं झालं तर त्यांचं कुठलंही पुस्तक म्हणा किंवा कुठलीही कथा वाचताना ना, म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे हा की आपण अख्खी कथा वाचत जातो, पण तो शेवटचा जो पोर्शन येतो ना, तिथे आपण जर एकटे असू, कुठेतरी बसलेले असू ना, तर 1 सेकंद आजूबाजूला कोणी आहे का ही भीती आपल्या मनामध्ये निर्माण होतेच. तर नाटकातही तसंच आहे आणि ते सगळं त्या नाटकामध्ये उतरवण्याचा, त्या नाटकामध्ये सगळी ती भीती, तो थरार आणण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि ते सक्सेसफुली प्रयत्न संकेतने केलेला आहे. त्याच्यामुळे मला बरीच वर्ष असं नाटक करायचं होतं. माझ्या आत्तापर्यंतच्या नाटकांमध्ये मी बाकी वेगवेगळ्या शेड्सचे रोल केलेत, पण एक थरार नाट्य आणि ते अशा पद्धतीचं ज्याच्यामध्ये म्हणजे खरंच तुम्ही एक चित्रपट रंगभूमीवर बघितल्याचा जो एक्सपिरियन्स आहे, तो तुम्हाला येईल. अशा एका थरार नाट्याचा भाग होताना मला खूपच मस्त वाटतंय आणि स्वतःला एक ॲक्टर म्हणून पण मला त्याच्यामध्ये प्रगल्भ होता येईल असं मला वाटलं आणि खूपच मजा येते मला हे नाट्य करताना. दडपण कुठल्याही पात्राला जेव्हा आपण करायला घेतो किंवा कुठलंही पात्र आपण करायला घेतो, दडपण तर असतंच कुठलंही पात्र करताना आणि हे पात्र तसं एक 10-15 प्रयोग झाल्यानंतर थोडंसं सेट झालेलं असतं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ते पात्र करायला घेतो, ते उचलतो, तेव्हा ऑब्व्हियसली त्याच्यावर दडपण आलेलं असतं थोडंसं. आणि या नाटकाच्या संदर्भात झालं असं, की जेव्हा मला मी आधी नाटक पाहिलं होतं. कारण संकेत पाटील जो या नाटकाचा दिग्दर्शक आहे, तो माझा मित्र आहे. सो मी नाटकाला आलो होतो आणि तेव्हाच मला आपण एक ॲक्टर म्हणून प्रत्येक गोष्टीचं काय म्हणतो आपण क्युरेशन करत असतो, की हे असं मी केलं असतं, मी तसं केलं असतं, मी कदाचित असतो तर हे केलं असतं. तर ते पात्र आपण बाहेरून बघत असताना ते मी थोडंसं थोडंसं परफॉर्म करून झालं होतं माझ्या मनामध्ये. आणि जेव्हा संकेतने मला विचारलं, की "हे पात्र तू करशील का?" तर मला पहिल्यांदा तर असं झालं, की हां, मला तर हे करायचं आहे. म्हणजे त्या कथेमधला भाग व्हायचा मला हे तर नक्की आहे. पण त्यासाठीचं ड्युरेशन जे आहे ते म्हणजे ऑलमोस्ट एक 5 ते 6 दिवसांचं ड्युरेशन होतं, की ज्याच्यामध्ये ते पात्र करायला घ्यायचं होतं. पण ते तसं खूप डिफिकल्ट आणि खूप त्याची डेप्थ आणि सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहे ते उचलणं त्या पात्राची. त्याच्यामुळे मला कळत नव्हतं, की ते 5-6 दिवसांमध्ये कसं होणार आहे. पण ऑफकोर्स आपली टीम असते, आपला डायरेक्टर असतो आणि त्या सगळ्यांचा विश्वास असतो आपल्यावर. सो त्या सगळ्या विश्वासाच्या बळावर आणि मला स्वतःला पण कुठेतरी त्या सगळ्यांनी दिलेल्या त्या कॉन्फिडन्समुळे मलाही माहीत होतं, की आपण हे निभावून नेऊ हा प्रयोग. त्याच्यामुळे आणि फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन थोडं होतं, की हे नाटक इतर अशा नाटकांसारखं नाही आहे, की आपण डायलॉग्स पाठ केले आणि जाऊन बोललो. डायलॉग्स आपण बोललो आणि आपण ते प्रयोग तरून नेऊ असं वगैरे. पण तसं नाही आहे या नाटकामध्ये. या नाटकामध्ये जोपर्यंत तुम्ही टेक्निकली स्ट्राँग नाही होत, तोपर्यंत हे नाटक करणं इज अ व्हेरी बिग टास्क. कारण प्रत्येक मिनिटा-मिनिटाला तुमचे लाईट्स, म्युझिक आणि सेट, तुमचे बरोबरचे पात्र हे सटासट या नाटकामध्ये चेंज होत जातात आणि त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असतो. सो ते आपणही तितक्याच शार्पली ते करणं, ह्या सगळ्या गोष्टींचं थोडंसं प्रेशर होतं.
पण ते हळूहळू प्रयोगागणिक आपल्या रिहर्सल गणिक मला कमी होत गेलं, कारण मला असं आठवतंय जो मी पहिला प्रयोग केला शिवाजी मंदिरचा, त्याच्या 1 दिवस आधीच आम्ही सेट होतो. सो आयडियली 4 दिवसांच्या तालमीमध्ये आम्ही सेट झालो होतो आणि मजा आली ते सगळं अनुभव करताना. नाटकाची टीम खूपच उत्तम आहे. मी जेव्हा या प्रोसेसमध्ये आलो, तेव्हा खरं तर त्यांची भट्टी ऑलरेडी जमलेली होती. पण एवढ्या सगळ्या असतानाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये मिलिंद सरांबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स खूपच वेगळा होता. मिलिंद सर आणि मी असे भेट कधी झाली नव्हती. पण आम्ही असे जस्ट एकमेकांना, ते तर ऑब्व्हियसली मी त्यांना तर ओळखतच होतो, त्यांना तर आपण बघत आलो एवढी वर्ष. पण तेही मला असं ओळखत होते एकांकिका स्पर्धा म्हणा किंवा नाटक म्हणा अशा अनुषंगाने. सो त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स खूपच मजा येते मला, कारण त्यांचं भाषेवर असलेलं प्रभुत्व, त्यांचं कॅरेक्टरवर असलेली पकड, प्रत्येक वेळेला नवीन-नवीन गोष्टी त्याच्यातून आपल्याला शिकता येतात. कारण आपण कायम शिकत असतो एक-एक नवीन गोष्ट. आणि अमृताबरोबर पण मी पहिल्यांदाच करतोय आणि तिने तर खूपच हेल्प केली. कारण जसं की आमच्या रिहर्सल सुरू झाल्या, तर जसं मी मगाशी पण म्हटलं, की हे नाटक खूप टेक्निकल आहे. सो जागा घेणं त्या जागांवरती, तर तिला ते नाटक व्यवस्थित त्यांचे प्रयोग झालेले असल्यामुळे तिला पाठ होतं आणि तिने अजिबात ह्याचा विचार नाही केला, की माझे किती सीन्स आहेत, मग त्या सीन्सपुरतं मी तुला सांगेन. ती बिचारी माझ्या बरोबर समोर बसायची जेव्हा मी रिहर्सल करत असायचो आणि त्या जागा सगळ्या अगदी बारकाव्यांसकट ती मला सांगायची, की हे असं करू नये, थोडं हे असं-असं आहे. आणि मला आठवतंय एका तालमीला मिलिंद शिंदे सर आले होते आणि आम्ही तालीम करत होतो आणि त्यांचं एक काय म्हणतो एक कॅरेक्टर सेट झालेलं असतं आणि ते सेट झालेल्या कॅरेक्टरमध्ये त्यांना काही जागा ह्या खूप प्रॉमिनंटली हव्या होत्या आणि ते मी माझ्या पद्धतीने थोडं-थोडं ते सगळं करत असल्यामुळे त्या जागा थोड्या मिस होत होत्या. तर मला हिने अमृताने आवर्जून त्या जागा, जे मला मिलिंद सर सीनमध्ये सांगत होते, की इथे ना थोडं हे पटकन आलं तर बरं होईल किंवा इथे ना थोडंसं त्याला होल्ड आहे आणि मग ते आलं की मजा येईल. तर ह्या सगळ्या जागा ना तिने एका वहीमध्ये लिहून घेतल्या होत्या आणि मग त्याचा फोटो तिने मला पाठवला होता, की बघ हे मिलिंद सर सांगत होते. सो टीमबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स खूपच मस्त आहे. आणि बाकी संकेतबद्दल तर मी काय सांगू, संकेत पाटील आणि मी आम्ही जवळ मागची एक 10-11 वर्ष आम्ही ओळखतो एकमेकांना. आम्ही कामं केली आहेत एकमेकांबरोबर, कारण आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत आणि आज तो एकांकिका आणि हे सगळे टप्पे गाठत आज तो शेवटी एक नाटकाचा एका दिग्दर्शक म्हणून उभा राहिला आणि त्याने एवढं ताकदीने ते नाटक पेललं आहे. तर आमची खूप आधीपासूनची मैत्री आहे. आम्ही एकांकिका केल्या आहेत, आम्ही बॉम्बे 17 नाटक एकत्र केलं आहे, अडगळ केलं आहे आम्ही. सो आम्ही एकमेकांना खूप फॅमिलियर आहोत. आम्हाला एकमेकांची काम करण्याची स्टाईल माहिती आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित त्याचा माझ्यावर तो विश्वास जो होता, की 5 दिवसांमध्ये आपण करू शकू, हा त्याचा माझ्यावरचा होता विश्वास. बाकी आपली टेक्निकल टीम, लाईट्स, सेट, आमची बॅकस्टेज टीम, हे सगळे उत्तमरित्या एकमेकांबरोबर ते जेल झाले आहेत आणि एक म्हणूनच कदाचित ना हे नाटक जेव्हा तुम्ही बघायला याल किंवा जेव्हा पण तुम्ही या नाटकाचा एक्सपिरियन्स कराल ना, तेव्हा तुम्हाला ना एक ओव्हरऑल इम्पॅक्ट दिसेल. त्याच्यामध्ये कोणाचाच इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स तुम्हाला दिसणार नाही, की डिरेक्टरचा हा परफॉर्मन्स आहे, रायटरने हे परफॉर्म केलं आहे किंवा सेटने हे परफॉर्म केलं आहे, असं न होता तुम्हाला एक कलेक्टिव्ह एफर्ट या नाटकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामुळे खूपच उत्तमरित्या टीम सांधली गेली आहे. मुरंजन ही व्यक्तिरेखा साकारताना मला बऱ्याच गोष्टींचे चॅलेंजेस आले, कारण ते पात्र हे नाटक पुढे घेऊन जातं. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही नाटक बघायला आलात तर तुम्हाला कळेल, की या पात्राला जे एक्सपिरियन्सेस येत आहेत, हे पात्र जे रिॲक्ट करतंय, हे पात्र जे बोलतंय, ते ऑडियन्सला फील होतंय किंवा ते ऑडियन्सला रिलेट करतं जास्त. कारण अख्ख्या नाटकाचा फ्लो या पात्राला घेऊन जायचा आहे. त्याच्यामुळे खूप मोठी जबाबदारी या पात्राला परफॉर्म करताना माझ्यावर होतीच आणि ती कुठलंही पात्र करताना असतेच. बट या पात्राला स्पेसिफिकली म्हणजे आपण म्हणतो ना, की ती कसरत आहे तारेवरची, की अ, तो थरार, ती भीती उचललेली असताना, ती सोबत असताना समोर एखादी व्यक्ती आली, की बद्दल आपण म्हणजे ती भीती नाही दाखवली किंवा त्या 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 याच्यामध्ये नाही राहिलो तर चालू शकतं. सो ती इन आउट नावाचा जो प्रकार आहे ना, तो खूप याच्यामध्ये करण्यासारखा आहे आणि जो मला पर्सनली मला पण खूप आवडतं. मला स्वतःला असं ॲज अन ॲक्टर खूप वाटतं, की तुम्ही हसवता एखाद्याला जेव्हा रडवू शकता ना, तेव्हा खूप जास्त गंमत येते असं मला वाटतं. आणि ह्या पात्राला डेप्थ आहे खूप.
ह्या पात्राचा जर प्रवास तुम्ही बघितलात ना तर त्याला डायलॉग्स खूप कमी आहेत, पण त्याला इमोशन्स एवढे आहेत ना, त्याच्यामुळे अख्खं नाटक त्या पात्राच्या खांद्यावर उभं आहे. त्यामुळे ते खूप डिफिकल्ट आहे करायला. पण काही गोष्टी जशा मी हळू म्हटलं, जसं की ते एक्सप्लोर करत गेलो पात्र. संकेत होता. संकेतबरोबर बसून मी ते विचारलं, की काय करू शकतो? त्याच्याही डोक्यात काही गोष्टी होत्या, ज्या कदाचित त्याला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये नवीन सुचत होत्या. कारण कसं असतं, आपण एक प्रयोग उभा करतो. उभा केल्यानंतरही म्हणजे आपण त्याला प्रयोगच याच्यासाठी म्हणतो, कारण आपण दररोज नवीन काहीतरी शोधत असतो. सो संकेतनेही त्याच्या गोष्टी शोधल्या, ज्या काही 10-15 प्रयोग झाले त्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या गोष्टी त्याला असं झालं, आता आपण परत नव्याने तालीम करतोय ना, तर आता आपण परत त्या पेरूया. सो ते नाटक जसं माझ्या हातात आलं, तेव्हा मला माहीत होतं, की आता हे करायचं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही काही ज्या गोष्टी, ज्याचे लोकांचे सजेशन्स होते, काही अजून ॲडिशन काही गोष्टी करायच्या होत्या, त्याही आम्ही आवर्जून त्याच्यामध्ये केल्या. सो त्या सगळ्या गोष्टी करताना, ते पात्र समजताना, आणि मी म्हटलं ना, मुरंजन हा यायला, आपल्या अंगात यायला, मला असं वाटतं ना, की तो मुरंजन आहे ना, हा प्रत्येकामध्ये असतो. ते फक्त ना कधी बाहेर येतो हे आपल्याला कळायला हवं. ते तुम्हाला कळलं ना, तर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, की अरे मुरंजनचा थोडासा पार्ट माझ्यामध्ये पण आहे. कदाचित मी पण आहे मुरंजन. त्याच्यामुळे ते कुठेतरी असलेलं मला व्यवस्थित सगळं आम्ही डिस्कशन आणि त्या सगळ्या गोष्टी करून मला कळलं, की ते कधी आणि कुठे करेक्ट बाहेर आणायचं आहे. त्याच्यामुळे ते मुरंजन हे पात्र साकारणं माझ्यासाठी थोडं सोपं झालं.